केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या हाती दिलंय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। उद्धव ठाकरे यांच्या गटापुढे आता अडचणींचा डोंगर उभा राहण्यास सुरुवात झाली आहे। आधी पक्ष आणि आता त्यानंतर पक्षचिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरण्यासाठी कोणतं कारण कारणीभूत ठरू शकतं बरं, हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भरत मोहोळकर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आता आपण पाहूयात हे नेमकं ठाकरे गटाच्या आमदारांपुढे अपात्रतेची टांगती तलवार नेमकी काय आहे, त्याचंच कारण। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा हे आता स्पष्ट केलंय। अखेर एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळालंय। त्यामुळे उद्धव ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडलाय। त्यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि त्यानंतर बहुमत चाचणीच्या वेळी विरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या 15 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती। त्यातच आता निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत निर्णय घेतल्याने 15 आमदारांना आता अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठाकरे गटाचे जे 15 आमदार आहेत या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि त्यामुळेच त्याचं महत्त्वाचं कारण असं की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जर अपात्रतेचा निर्णय घेतला तर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय सुद्धा रोखू शकणार नाही आणि त्यामुळेच ठाकरे गटाच्या 15 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। या सगळ्या संदर्भात आम्ही मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष म्हणूनही निवडणूक आयोग मान्यता देणार नाही, कारण फुटीसाठी आवश्यक सदस्य संख्या नसल्यानं या ठाकरे गटाच्या सदस्यांना एकतर शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सभागृहात बसावं लागेल किंवा अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते। ठाकरे गटाच्या 15 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार असली तरी यामध्ये आदित्य ठाकरे यांची आमदारकी मात्र वाचणार आहे। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ज्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि बहुमत चाचणी झाली त्यावेळी विरोधात मतदान करणाऱ्या 15 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती। मात्र यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव नव्हतं आणि त्यामुळेच ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केल्यास आदित्य ठाकरे यांची आमदारकी वाचू शकते। पण आता तुम्ही विचार करत असाल की ठाकरे गटाच्या आमदारांना त्यांची आमदारकी वाचवण्यासाठी काय आहे उपाय। शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मिळाल्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। मात्र त्यांनी सभागृहात एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं तर निवडणुकीपर्यंत आमदारकी वाचू शकते। याबरोबरच ठाकरे गटाच्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्याचा पर्याय सुद्धा त्यांच्याकडे असेल। मात्र आता ठाकरे गट नेमका काय निर्णय घेतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ठाकरे गट एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करतोय की ठाकरे गट राजीनामा देऊन अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जातोय हे आगामी काळात समजणार आहे। मात्र दुसरीकडे 21 तारखेला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुद्धा आहे। या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं, ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते का, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय असू शकतो, याबरोबरच उद्धव ठाकरे यांच्याकडून आता धनुष्यबाण गेलेला आहे याबद्दलही नेमकं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र।